गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका अतिदुर्गम गावांना बसलाय। तब्बल 10 मार्ग पुरामुळे बंद पडलेत। सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे। अनेक ठिकाणी लहान पूल आणि रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचा सर्वाधिक फटका कुरखेडा आणि कोरची तालुक्यातील मुख्य मार्गांना बसलाय। या मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे आणि कोरची मालेबाडा हा राज्य मार्ग बंद पडलाय। यासह कोरची भीमपूर आणि कोरची बैरागड हा मार्ग सुद्धा बंद पडलाय। त्यामुळे या मार्गातील गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। तिकडची ही दृश्य आपण बघू शकतो। तर राज्यभरातील अनेक भागामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच मालेगावसह नाशिक जिल्ह्याला पूर्व भागामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात आली आहेत। दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। एकीकडे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात रोज सलग जोरदार मुसळधार पाऊस होत आहे। दुसरीकडे मात्र मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात अद्यापही पावसाने पाहिजे तेवढी दमदार हजेरी लावली नाही। मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्याच्यानंतर झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुढे चांगला पाऊस या आशेवर पेरणी केलेली आहे। मी आता उभा आहे असेच एका शेतात। या ठिकाणी शेतकऱ्याने या शेतात जवळपास 3 एकरवर मका लावलेला होता। मात्र पाहिजे तेवढा जोरदार पाऊस झाला नाही। त्याच्यामुळे या मक्याची जी वाढ आहे ती खुंटलेली आहे आणि त्याची वाढ न झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिक जिल्ह्यात जवळपास 57% एवढीच पेरणी झालेली आहे। 43% अद्यापही पेरणी होण्याचे बाकी आहे। जर सलग आणि जोरदार पाऊस नाही झाला तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार असल्यामुळे त्यांची चिंता वाढलेली आहे। आता सर्वांचे डोळे लागले आहे ते आकाशाकडे, कारण रोज ढगाळ वातावरण होतं मात्र पाऊस पाहिजे तेवढा पडत नाहीये। पाऊस न पडल्यास तर शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव।